मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर सह्याद्री 11 संघ हा संघ पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि विजेता संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ ठरला होता। त्यानंतर आजच्या दिवसातली दुसरी मॅच अर्थातच राजेंद्र रणवडे अँड कंपनी एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा संघ आणि दुसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्सचा संघ। चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची विनंती असेल। भगवान कांबळे आपण त्वरित मैदानामध्ये प्रवेश करायचंय। एका बाजूला राकेश कांबळे त्यांच्या बरोबर जर पाहिला तर करुंगळी गावचा सुपरस्टार किरण वारंग अशी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। चला विनंती असेल थोडंसं फास्ट खेळा। दोन्ही ऑफिशियल्स पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तिथून पुढे 20 मिनिटांचा अवधी असेल आणि 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट झाली पाहिजे। Here we go. पहिलाच चेंडू घेऊन अक्षय वनागडे मॅन फ्रॉम पिशवी गावचा हा सुपरस्टार आज मात्र आपल्याला या शाहूवाडी बिग बॅश लीगच्या माध्यमातून एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डेचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय। क्षमता आहे, पोटेन्शियल आहे। आपण जर पाहिलं तर बराच वेळा हा खेळाडू चर्चेत असणार हे नाव। पहिला चेंडू घेऊन किरण साडी इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये, मिस टाइम होतोय। बॉल स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये मात्र गॅदर करतोय अर्थातच अक्षय वनागडे। पहिल्या चेंडूवरतीच नक्कीच आपली कमाल दाखवली गेली। अक्षय वनागडे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय। पहिला बॉल इथे मात्र चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला गेला। यावेळेस फटका टर्न केला बॉलला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, एकेरी धाव पूर्ण झाले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय, 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय। धावसंख्येला श्री गणेश इथे मात्र दुहेरी धावेने झालाय। चला माझी विनंती असेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सचे ओनर प्रमोद पाटील आपला मोबाईल या ठिकाणी आमच्याकडे जमा झालाय, आपण आपला मोबाईल त्वरित येऊन घेऊन जायचंय। दरम्यान मॅच कडे वळूया। 2 धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत। यावेळेस पॉइंटच्या दिशेने क्रॉस बॅटर स्ट्रोक केला जातोय, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, अगदी सुईतून धागा काढल्यासारखा फटका केलाय। 4 धाब्यांसाठी दर्जेदार स्ट्रोक, चौकार। नक्कीच इथे मात्र चौकार डोकला गेलाय। यावेळेस देखील फटका क्रॉस बॅटेड, छोटा पॅकेट बडा धमाका, इथे मात्र मोठा धमाका करताना पाहायला मिळतोय। आणखीन एक दर्जेदार फटका किरणच्या बॅट मधून, डीके चिकन चौकार। किरण वारग मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय। छोटा पॅकेट आणि बडा धमाका या मॅच मध्ये नक्कीच मोठा धमाका करताना पाहायला मिळतोय। यस नक्कीच। यावेळेस आणखीन एक फटका, पॅकेट साइज डायनामाइटचा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार। चौकारांची हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली जाते। यस याच्यानंतर होणारा सामना असेल यश 11 विरळे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल विनर स्पोर्ट्स। दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये नाणेफेक केली जाईल, त्यामुळे जसा पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपन्न होईल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि नाणेफेक करायचंय। जाऊयात विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी मात्र आग ओकणारी फलंदाजी किरण वारंगच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। अक्षय वनागडेच्या 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले गेले। चौथा चेंडू घेऊन इथे स्लोवर 1 थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि षटक क्रमांक 1 चा वाजवी खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा देखील 14 लागल्यात. नक्कीच कमालीची बॅटिंग पहिल्या षटकामध्ये किरण वारंग अर्थातच पॅकेट साईज डायनामाइट याच्याकडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार राजेंद्र रणवरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि स्वतः गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. यस नक्कीच पहा थोडस महागडं राहिलं पहिलं षटक 3 लगातारचे चौकार. त्यानंतर मात्र थोडस बॅकफूट वरती गेलेला संघ, परंतु स्वतः कर्णधाराने मात्र यावेळी स्वतःच्या हातामध्ये बॉल घेतलाय आणि सांगतायत माझ्याकडे देखील क्षमता आहे. पाहावं लागेल एक क्षमतेला या सार्थ अशी गोलंदाजी होईल का. समोर राकेश कांबळे सारखा एक मोठा खेळाडू. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. नक्कीच पहिल्या चेंडूवरतीच आपली मनशा इथे मात्र साफ केलंय. ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरलं गेलंय. राजेंद्र रणवरे गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार अर्थातच संघाचा तारणहार म्हणून इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च झाल्या होत्या. यस नक्कीच सर, परंतु इथे कमबॅक करणं देखील महत्वाचं आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट संघाच्या दिशेने विचार करता धावचीची संधी इथे नक्कीच आपण जर पाहिला तर थोडंसं यष्टीरक्षकाकडून गफलत होतीये. तद्वर मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि या लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव आली आणि धावफलकावरती पाहायला मिळतात 15 धावा. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस फटका, झेलची संधी, विकेट किपर बटरफ्लाय कॅच, कमालीचा झेल पकडला गेलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट विकास रणवरे कडून हा झेल पकडला गेलाय. cricket.in च्या पेज वरती व्हायरल होईल. काय कॅच पकडले, काय झेल पकडलाय. बॅटची लिडिंग एज, पहिल्या अटेंडला झेल सोडला, त्यानंतर विकास रणवरेचा कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळालाय आणि फलंदाज किरणची खेळी इथे मात्र संपुष्टात आले. पहिला धक्का बसलाय. यस नक्कीच. अरे सर पहा एक लाजवाब झेल कंप्लीट केला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असणारा विकास रणवरे या खेळाडूने, परंतु फलंदाजाला मात्र माघारी धाडले. आपण जर पाहिलं तर किरण वारंग आतापर्यंत आक्रमक फलंदाजी करत होता त्याला मात्र माघारी धाडले. दरम्यान आपण जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक विस्फोटक अंदाजाचा फलंदाज भगवान कांबळे. पहिलाच बॉल, स्विचिंगचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेतोय. भगवान जसे मैदानामध्ये प्रवेश करतायत तसे मात्र परतीचा मार्ग पकडतायत. गोल्डन डकचा शिकारी होऊन माघारी परतताना भगवान कांबळे. बाईसच्या स्वरूपात इथे मात्र फक्त आणि फक्त एकेरी धाव खर्च केले. राजेंद्र रणवरे आपल्या संघासाठी इथे मात्र कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक चान्स आहे या स्पर्धेतला पहिला हॅट्रिक इथे मात्र पटकावेल का राजेंद्र. यावेळेस हॅट्रिक चेंडूला सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने पुश केलं गेलंय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 16 वरती जाऊन पोहोचल्या. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षय वनागडेचं थोडंसं षटक महागडं होतं. त्यानंतर राजेंद्र रणवरेने केलेलं कमबॅक पुन्हा एकदा मॅच मध्ये फुंकर घातले. 16 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा केस शिल्लक आहे. षटक क्रमांक 2चा
खेळ प्रगतीपथावरती असताना इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलला फील करतील, बॉलची फेकी होईल. रोहित पाटील असतील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. बॉलची फेकी येईल, तदवर मात्र एकच धाव कंप्लीट होईल आणि एक लाजवाब षटक मात्र निश्चितच आर्यासर पाहायला मिळत आहे, ज्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केले. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यानंतर संघाचा संकट मोचक संघाचा कर्णधार स्वतःवरती जबाबदारी उचलली आणि त्या जबाबदारीवरती खरे देखील उतरले. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना देखील तंबूचा रस्ता दाखवला. एका बाजूला पाहायला गेलं तर किरण सारखा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढच्या चेंडूवरती भगवान कांबळे एक विस्फोटक अंदाजाचा फलंदाज, ही त्याची ओळख आहे. स्विचिटचा खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मात्र स्वतःचे यष्ट्या वाचू शकला नाहीये आणि त्यांना देखील तंबूचा रस्ता पकडावा लागला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8.50च्या सरासरीने 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र निलेश वरती विश्वास दाखवला जातोय. 8.50च्या सरासरीने नक्कीच 17 धावा बनवल्या गेल्या आहेत. कमबॅक नक्कीच झालाय. राजेंद्र रणवरे यांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती निलेश दाखल झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी संघाने जबाबदारी सोपवली. यावेळेस रिव्हर्सचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र चौका टोकला जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा देखील बहाल केल्या जात आहेत. एकवीस धावा धावफलकावरती. चौकाराला यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न राकेश कांबळेच्या बॅट मधून. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ, 1 बाउन्स घेत स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार येईल राकेश कांबळेच्या बॅट मधून. थँक्यू डीसे. नक्कीच अशा प्रकारच्या फलंदाजीची आता मात्र असेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं. मात्र पहिल्या 2 चेंडूवरतीच राकेश कांबळेने आपली मनशा साफ केले. पहिल्या 2 चेंडूवरतीच इथे मात्र 2 चौकार लगावले. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पूर्ण झाले. मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. नक्कीच आपला संघ संकटात होता आणि संकटात जो संधीचं सोनं करतो तोच यशाची शिखर चढतो. यावेळेस देखील संकट आलं होतं. मात्र राकेश कांबळेची बॅटिंग, सलगचा तिसरा चौकार इथे मात्र निलेशच्या विरोधात टोकला गेलाय. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. अशाच प्रकारची फलंदाजी जर झाली तर पुन्हा एकदा पहिल्या मॅच मध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने जसा कमबॅक केला, पुन्हा एकदा तसा कमबॅक यावेळेस गौसिया स्पोर्ट्स देखील करू शकतात. यस, नक्कीच प्रयत्न तर राकेश करतायत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचे 3 चौकार अगेन्स्ट निलेश गवळी. इथे पुन्हा एकदा स्विचीचा प्रयत्न. त्यावेळेस मात्र धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. परंतु इथे काय घडतंय, पुढचा दरवाजा बंद केलाय परंतु मागच्या दरवाजाने मात्र चोरी झालीये. सचिनला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. सचिन पाटील बॅक टू द डॅग आउट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये संपन्न होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 10च्या सरासरीने 30 धावा आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये प्रवेश करताना साजन नांगरे. थँक्यू डीसे. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावले, त्यानंतर स्ट्राईक चेंज केले
आणि फलंदाज सचिन पाटील देखील तंबूच्या आशयाला धाडला गेला. 30 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साजन दाखल झालाय. मात्र साजनला आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळावी लागेल, कारण 3 फलंदाज हे तंबूच्या आशयाला धाडले गेलेत. यावेळेस देखील स्विंग अँड मिस विकेट कीपर विकास रणवरेने आपली भूमिका चोख बजावली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र 30 वरती जाऊन पोहोचले. प्रवीण, आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपल्या हस्ते नाणेफेक केली जाईल. अखेरचं स्लॉग ओव्हरचं महत्वाचं हाणामारीचं षटक घेऊन मात्र अपकमिंग रायझिंग स्टार डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू साहिल चौगले मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळेल. समोर आक्रमक रूप धारण केलेला फलंदाज राकेश कांबळे. साहिल टू राकेश, पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने अखेरचा षटक घेऊन साहिल वरती विश्वास दाखवला. येस अरे सर, यावेळेस फटका खेळला गेलाय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. राकेश कांबळेच्या बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा इथे देखील कुठल्या जातील. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरतीच. अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ मलकापूरच्या विरोधात इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. नक्कीच राकेश कांबळे कमालीची बॅटिंग आपल्या संघासाठी करताना देखील पाहायला मिळतोय. आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम देखील करताना पाहायला मिळतोय. यस नक्कीच, कारण गरज होती आणि ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस राकेश मात्र निश्चितच संघासाठी उभा राहतो. इथे बॅकफुटला जाऊन कटचा फटका, झेल घेण्याची संधी. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने आणि बॉल चाललाय सरळ डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. या दिवसातील आतापर्यंतचा सर्वात क्लासिकल असा फटका षटकार येतोय राकेश कांबळेच्या बॅट मधून. शॉट ऑफ द डे, काय फटका केलाय. नक्कीच पाठीमागे गेले. वेट अँड वॉचचा फटका, क्लासिकल स्ट्रोक, अगदी नेत्र दीपक फटका, डोळ्यांची पारणं फेरणारा हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेसाठी धाव फलकावरती आता मात्र 40 धावा पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग इथे मात्र राकेश कडून पाहायला मिळते. यावेळेस फटका घेण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 41 वरती जाऊन पोहोचले. येस नक्कीच, आता मात्र एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच गौसिया स्पोर्ट्स हा संघ राकेश कांबळे आग ओकणारी फलंदाजी करतोय. साहिलला कमबॅक करावं लागेल. इथे मात्र पाहावं लागेल इनसाइड एज येऊन मात्र बॉल सरळ फलंदाजाच्या शरीराला ब्रश होतोय. ज्या ठिकाणी स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच विश्वास दाखवावा लागेल. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या सत्राचा विचार करता धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 42 धावा. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलंय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर राजेंद्र रणवरेने केलेले कमबॅक. पुन्हा एकदा मॅच मध्ये राकेश कांबळेने देखील फुंकर घातले. यावेळेस अक्षरशः खोदून काढलाय बॉलला, ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र राकेश घेऊन जाईल. धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचले. एक चांगली धावसंख्या धावफलकावरती जोडण्यामध्ये देखील यश आलंय. निश्चित आर्या सर, पहा मागील मॅच मध्ये देखील असंच चित्र होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 7 धावा होत्या, उर्वरित 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा घेतल्या. परंतु इथे देखील तसंच चित्र, पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा होत्या, परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते हाणामारी केलेली, मोठमोठे फटके खेळलेले पाहायला मिळतात. राकेश कांबळेच्या जोरावरती मात्र आतापर्यंत 44 धावांवरती माजलेली मजल. अखेरचा चेंडू, इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटका, डीप मधून प्रोटेक्शन, अमोल येथील बॉलवरती बॉलची फेकी करतील. तद्वर मात्र निश्चितच दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. धावफलकावरती असतील 46 धावा आणि जिंकण्यासाठी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे संघासमोर मात्र आपण जर पाहिलं तर आव्हान आहे 47 धावांचं. चला विनंती असेल, एका बाजूला S11 विरळे त्यांच्या अगेन्स्ट विनर स्पोर्ट्स, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. मुख्य व्यासपीठावरती नाणेफेक केली जाईल.
नक्कीच कमालीची बॅटिंग येते मात्र पाहायला मिळते राकेश कांबळे. आपल्या संघाला आता मात्र संजीवनी देण्याचं काम नक्कीच केलंय राकेश कांबळेने. एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये देखील यश आलंय. तब्बल 46 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल. वैयक्तिक 12 चेंडू आणि 29 धावांची नाबाद खेळी राकेश कांबळेच्या बॅट मधून साकारली गेली. कमालीची बॅटिंग नक्कीच म्हणावी लागेल. आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम, आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम इथे मात्र राकेश कांबळेने केलंय. ओव्हर टू विशाल सर. यस, नक्कीच या दरम्यान मात्र याच्या नंतर होणारा सामना असेल. एका बाजूला यश 11 विरळी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल विनर स्पोर्ट्स. एका बाजूला जहीर महालदार सारखा एक मातब्बर खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिला तर यश 11 संघाचे कर्णधार संतोष मगदूम. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. चला जहीर महालदार आपण यायचंय नाणेफेकीसाठी. विशाल सर, ओव्हर टू विशाल सर. मुख्य व्यासपीठावरती तिथे मात्र नाणेफेक होत आहे. यस, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमचे प्रमुख पाहुणे अर्थातच प्रवीण पाटील यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर विनर स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण जर पाहिलं जहीर महालदार, त्याचबरोबर यश 11 विरळे संघाचे ओनर आणि कॅप्टन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. टेल असा कॉल आला असेल आणि इट्स अ हेड. नाणेफेक जिंकले आपण जर पाहिला तर विनर स्पोर्ट्स संघाने. चला त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करायची, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ओके, धन्यवाद सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. चला माझी विनंती असेल निलेश जाधव आपण प्रवीण पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला विनंती असेल सर आपण मुख्य व्यासपीठावरती आहे. चला प्रवीण पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल निलेश जाधव सरांच्या हस्ते. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ फूल देऊन पहिलाच बॉल अक्षय वनागडे सांगतायत मी देखील 400-450 किलोमीटर दूरवरचा प्रवास करून मुंबईहून एका दिवसासाठी उगाच आलो नाहीये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय अक्षय वनागडेच्या बॅट मधून. शाहिदच्या अगेन्स्ट येतोय हा षटकार. चला मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल पुष्पगुच्छ देऊन मात्र या ठिकाणी प्रवीण सरांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ काढून आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं देखील आयोजक आणि संपूर्ण शाहूवाडी बिग बॅश लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. शाहिद एसीते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय डिपिश मिड विकेट मध्ये. यावेळेस एकेरी धाव फलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. संस्कार कांबळे गोलंदाजीसाठी. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. जसा बॉल पिचिंग झाला तसा वन बाउन्स गॅदर झाला यष्टीरक्षकाकडून
आणि डॉट बॉलची होईल मात्र यावेळी समाप्ती. संस्कार कांबळे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार लगावला. त्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचं काम यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलंय बॉलला. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार पाहायला मिळतंय. धावा रोखल्या गेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल ऑलमोस्ट सीमारेषेच्या बाहेर आला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे कमालीचे एफर्ट्स आपल्या संघासाठी इथे मात्र बहुमूल्य 2 धावा देखील वाचवल्यात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र रणवरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. जशा प्रकारे कमबॅक करून दिलं गोलंदाजी मधून तशा प्रकारे बॅटिंगची देखील आता मात्र नितांत गरज आहे आपल्या संघाला. कारण पहिल्या 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 9 धावा धावलगावरती लागल्या गेल्यात. एका बाजूला पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर चांगलं कमबॅक संस्कारकडून देखील पाहायला मिळतंय. यावेळेस देखील प्ले अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. संस्कार कांबळेने इथे मात्र कमाल केले. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून सुद्धा फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. कमालीचं कमबॅक संस्कार कांबळेकडून पाहायला मिळतंय. यस नक्कीच आर्या सर. पहा पहिला चेंडू थोडासा टप्पा चुकला. ओपी ज्याला अक्षयने षटकार लगावला. त्यानंतरच्या मात्र 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. कमबॅक निश्चितच केलंय. जाणतो हा खेळाडू कमबॅक करणं. संस्कार देखील जाणतो आणि त्याच्या जोरावरती कमबॅक करून दाखवलंय. आणि षटक क्रमांक 1 च्या वाजवी खेळीनंतर धावफलकावरती 9 धावा असतील. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. नक्कीच पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. ती म्हणजेच संस्कार कांबळे याच्याकडून, ज्याच्या नावावरती टेनिस क्रिकेटचा देव अर्थातच कृष्णा सातपुतेची विकेट लिहिली गेली होती, तोच संस्कार कांबळे इथे मात्र कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक गाजवण्यासाठी सचिन पाटीलला इथे मात्र पाचारण केलं जाते. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 9 धावा कुठल्या गेल्या तर सचिन पाटीलला गोलंदाजी मार्कवरती दाखल केल्या गेल्या. यावेळेस वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एकेरी धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या देखील डबल डिजिट अर्थातच 10 वरती जाऊन पोहोचले. यस नक्कीच ARCC बरोबर संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू मात्र आज गौसिया स्पोर्ट्स कडून खेळताना पाहायला मिळतोय. यस इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली. दुपवरून क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव वायरंगच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः वैभव वायरंग आपल्याला पाहायला मिळतात, ज्यावरती मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा. चांगला प्रयत्न निश्चितच एफर्ट साठी 100 आउट ऑफ 100 आपल्याला निश्चितच द्यावेच लागतील. परंतु दुर्भाग्य त्यांचं की बॉलला झेलमध्ये परावर्तित करू शकले नाहीत. यस इथे मोठा फटका. बिग ब्लास्ट. अगोदरच्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय आणि त्याचाच फायदा घेत मात्र राजेंद्र रणवरेच्या बॅट मधून येतोय हा DK चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. थँक्यू डीसे. मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र रणवरे झालाय बेभान. आणतोय धावांचं तुफान. या चेंडूवरती एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी इथे मात्र षटकार लगावला गेलाय. त्याचबरोबर धाव संख्या देखील 18 वरती जाऊन पोहोचले. यस नक्कीच पहिल्या षटकामध्ये थोडस गती मंदावलेली होती, परंतु या षटकामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो हा संघ. यस इथे पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत राजेंद्र रणवरे, परंतु पंच देखील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. हा असेल डॉट बॉल आणि अखेर डॉट बॉल टाकण्यामध्ये देखील यश आलंय अर्थातच सचिन पाटील. इथे पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती त्या झाटणीची गोलंदाजी सचिनने ओळखलंय, जाणलंय की राजेंद्र थोडंसं फुटवर्किंग मध्ये कुठेतरी कमतरता जाणवते आणि या लगातारच्या 2 चेंडू मध्ये मात्र फुटवर्कचा अनुभव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडंसं फुटवर्किंग मध्ये कमतरता जाणवते आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू कमबॅक करतायत सचिन पाटील.
यस इथे मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करतील, बॉलची फेकी होईल, तदवर मात्र एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलने षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 9.50च्या सरासरीने 19 धावा. चला त्वरा करा, विनंती असेल. गौसिया स्पोर्ट्स दोन्ही ऑफिशियल सूचना देत राहा, आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ दौडू नका. षटक क्रमांक 3चा मात्र प्रारंभ होईल. अनेक सूचना आहे 8ही संघांना. 2 ग्रुप मधून टेबल टॉपचे 2 संघ असतील, ते मात्र सेमीफायनल साठी क्वालिफाय होतील. ए गटातून 2 संघ क्वालिफाय होतील आणि बी गटातून 2 संघ. षटक क्रमांक 3 साठी मात्र प्राचारण केलं गेलंय. आपण जर पाहिलं तर साजन नांगरे यांना, साजनवरती विश्वास दाखवलाय कर्णधार किरण वारंग यांनी. तिसरं षटक हाताळण्यासाठी साजनवरती विश्वास दाखवला जातोय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 27 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केलाय राकेश कांबळेची ती बॅटिंग, त्यानंतर झालेला कमबॅक गौसाई स्पोर्ट्स संघाचा नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळत आहेत गौसाई स्पोर्ट्स संघ. यस इथे मात्र फुल टॉस चेंडू, परंतु थोडेसे दिशा भरकटलेले पाहायला मिळतात. अक्षय देखील स्वतःवरती नाराज आहेत. एक नामी संधी चालून आली होती मोठा फटका खेळण्याची, परंतु त्यामध्ये अपयश. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट व्हाईट बॉल असेल. अवंतरच्या मदत एक धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. इथे अक्षय चुकी करणार नाहीये. अक्षय अगोदरच्या चेंडूवरती चुकी झाली, त्याचाच मात्र भुर्दंड भरताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार येईल अक्षय वनागडेच्या बॅट मधून. अक्षयच्या बॅट मधून इथे मात्र एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. यावेळेस प्लॅन मिस विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. अशा प्रकारच्या गोलंदाजाची आता मात्र गरज असेल, कारण समीकरण 20 चेंडू आणि 9 चेंडू आणि 20 धावांवरती येऊन ठेपलाय. याच नक्कीच. या दरम्यान मित्र मी एक अनाउन्समेंट करतो. आम्हाला या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक असेल ते अर्थातच आमचे श्री कन्स्ट्रक्शनचे सर्व संगम शिराळकर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं देखील मी मनाच्या अंतकरणापासून मात्र आभार व्यक्त करतो. परंतु या दरम्यान विकेट येते, पहिला धक्का लागतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे या संघाला. अक्षय वनागडे मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळत आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वैभव वारंगने टिपलेला पाहायला मिळाला. नक्कीच चांगला झेल तिथे मात्र टिपला गेलाय. पहिला धक्का बसलाय. अक्षय वनागडेची खेळी इथे मात्र संपुष्टात आल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील दाखल झाले. तर मात्र संघाला गरज आहे, कारण जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावांची गरज आहे. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केलाय तो म्हणजेच गौसिया स्पोर्ट्स संघाने. पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये राकेश कांबळेची ती खेळी, त्यानंतर झालेला कमबॅक नक्कीच वाखाणणे जोगा राहिलाय. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय जरूर, मात्र डेड बॉल आलाय. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. चला जहीर महालदार, आपला जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवावा. यावेळेस फटका ड्राईव्ह केला बॉलला, वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल
सिंगल डबलने आता मात्र धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न, मात्र मोठा फटका देखील खेळावा लागेल, कारण समीकरण पाहायला गेलं तर येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय tenniscricket.in, अर्थातच संतोष नाणेकर यांची टीम खास रत्नागिरीवरून आली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामनच्या भूमिकेत सफवान बारगीर याला आपण पाहतोय. यावेळेस फटका, बॉल हवेत आहे, लॉफ्ट केलाय बॉलला, चिप करण्याचा प्रयत्न, बटरफ्लाय कॅच. राजेंद्र रणवरेची खेळी आता मात्र संपुष्टात आले. धक्का क्रमांक 2, राजेंद्र रणवरे बॅक टू टेक आउट. विशाल सर, पहिल्या मॅच मध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी जकडून ठेवलं, त्यानंतर केलेला कमबॅक गौसिया स्पोर्ट्स संघाने पुन्हा एकदा पहिल्या मॅचचं चित्र दोहरताना पाहायला मिळतंय. यस, नक्कीच त्याच दिशेने सामना चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र होतं. या सामन्याची देखील तीच परिस्थिती होती, परंतु अखेरचं स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक घेऊन मात्र इथून राकेश कांबळे, ज्या राकेशने फलंदाजीमध्ये प्रभावशाली फलंदाजी केली होती, प्रभाव पाडला होता पहिल्या इनिंगचा विचार करता, त्याच्याच फलंदाजीच्या जोरावरती मात्र 6 चेंडू 19 धावा. समोर रोहित पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू, मोठे फटकेबाजी ही त्यांची खासियत आहे, ओळख आहे. राकेश रोहित, पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, शॉर्टम पुलचा फटका, शॉर्टम पुल जॅम अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, बिग हिट, षटकार, डीके चिकन ब्रँडेड षटकार. मात्र बदलला गेलाय. येणारे 5 चेंडू आणि येणाऱ्या 5 चेंडूंवरती अजूनही 13 धावांची गरज आहे. यालाच म्हणतात कमबॅक, यालाच म्हणतात शिरकाव. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलाय तो म्हणजेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने. राकेश कांबळेला आता मात्र गरज असेल. यावेळेस स्विंग अँड मिस, कमालीचा चेंडू डिलिव्हर केला जातोय. नक्कीच चांगला चेंडू, षटकारानंतरच तोडीस तोड उत्तर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलाय. यस, नक्कीच पहा, एक तेरी तो एक मेरी. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला, या चेंडूवरती राकेशने कमबॅक केलंय, परंतु रोहितला मोठा फटका खेळावा लागेल. यस, इथे समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. वैभव वारंगचा लाजवाब एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3री धाव पाहावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल का, परंतु घेताना पाहायला मिळत नाहीयेत. दुहेरीवरती समाधानी व्हावं लागेल आपण जर पाहिला तर रोहितला, कारण 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि या दुहेरीच्या मदतीने समीकरणामध्ये होईल थोडासा बदलाव. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 11 धावा बनवावे लागतील. 11 धावा 4 चेंडू, कोणता संघ विजयी होईल? एका बाजूला गौस 3 बॉल 11 धावा. कमालीचे एफर्ट्स, नक्कीच कमालीचे एफर्ट्स. वाईडिश लॉंग ऑफ वरून आले, डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत कव्हर केला आणि चांगले एफर्ट्स देखील तिथे मात्र पाहायला मिळाले. येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. यस, 3 चेंडू 11 धावा. इथे रोहित पाटील, रोहित पाटील, काय घडतंय? षटकार येतोय होल्डरच्या बॅट मधून, जे की जीके टिकन सेंटर ब्रँडेड षटकार.
धन्यवाद रोहित पाटील. होल्डर सांगतोय माझ्यावरती विश्वास दर्शवलाय, मी देखील विश्वासाला सार्थाशी फलंदाजी करू शकतो. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 2 चेंडू 5 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण राकेश कांबळे थोडंसं दडपण असेल, परंतु दडपणातून त्यांना देखील मार्ग शोधावा लागेल. समोर रोहित पाटील. इथे काय घडतंय मैदानामध्ये? बॉल चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चौकार येईल रोहित पाटीलच्या बॅट मधून. मास्टर धन्यवाद. कंपल्सरी चेसिंग असा असणार हा रूल. जरी झाला उशीर, जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. आता मात्र पद्धतशीर कार्यक्रम करताना पाहायला मिळतोय रोहित पाटील. समीकरण आता मात्र 1 चेंडू आणि 1 वरती येऊन ठेपलाय. कमालीची बॅटिंग. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्या 5 चेंडूवरती 17 धावा कुठल्या गेल्यात. आता मात्र राकेश कांबळेवरती दबाव असेल. नक्कीच जर बॅटिंग करताना राकेश कांबळेने आपल्या संघाला संजीवनी दिली होती, मात्र खराब गोलंदाजी आता मात्र शेवटच्या षटकामध्ये देखील केली जाते. याच नक्कीच आजच्या दिवसातील सर्वात रोमहर्षक सामना. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज राकेश रोहित साठी. हे वी गो. येस, इथे मात्र फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली आणि सामना संपन्न केलाय आपल्या अनोख्या शैलीमध्ये. रोहित पाटील मात्र या सामन्यामधील निश्चितच हिरो ठरलाय. नंतर आपण जर त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिला तर S11 विरळे. चला विनर स्पोर्ट्स, आपण आपला निर्णय त्वरित पोहोचवायचा आहे आमच्यापर्यंत. जहीर मालदार अँड कंपनी. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, मात्र इथे हार कर जीतने वाले को रोहित पाटील कहते हैं. कमालीची बॅटिंग रोहित पाटीलची या मॅच मध्ये पाहायला मिळते. आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं काम देखील रोहित पाटीलने केलंय. या स्पर्धेतील पहिला विजय एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या नावावरती झालाय.